नमस्ते विद्यार्थी मित्रांनो, आजच्या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहे की ग्रेव्हियन्स सबमिट केल्यानंतर जेव्हा आपला फॉर्म ओपन होतो, ओपन झाल्यानंतर तुमची त्रुटी जी आहे ती कशी सॉल्व्ह करायची किंवा ग्रेव्हियन्स जो आहे तो कसा सॉल्व्ह करायचा. ठीक आहे. आता या ठिकाणी मी जसं मागच्या व्हिडिओमध्ये सांगितलं होतं ग्रेव्हियन्स पाठवला होता आपण, तसं या ठिकाणी या स्टुडंटचं काय झालेलं आहे, फॉर्म जो आहे तो ओपन झालेला आहे. आता ओपन झाला हे कसं समजतं आपल्याला, तर या ठिकाणी वेगवेगळ्या टॅब्स येतात. जसं की आता टाईप्स ऑफ कॅन्डिडेटवरती क्लिक केलं तर या ठिकाणी चेंजचं ऑप्शन येतं, बरोबर आहे. आता हे जर चेंजचं ऑप्शन आलं आणि सगळ्यात अगोदर काय करायचं, माय होमवरती जायचं आणि त्या स्टुडंटची डिस्क्रिपन्सी काय आहे ते चेक करायची अगोदर, है ना. तर पर्सनल डिटेल इथं बघा, डिस्क्रिपन्सी काय लिहिलेली आहे, FC रिमार्क एंटर नेम ॲज ऑन SSC मार्कशीट, सरनेम फर्स्ट, नेम मिडल. ओके. तर यासाठी काय करायचं, आपल्याला पर्सनल डिटेल आहे, बरोबर. तर पर्सनल डिटेलमध्ये जर गेलो आपण तर या ठिकाणी तुमचं नेम जे आहे ते नेम चेंज होत नाही. ओके. तर काय करायचं या ठिकाणी, रिझर्वेशन डिटेलमध्ये गेलो आपण, रिझर्वेशन डिटेलला पण होत नाही, बरोबर. तर काय करायचं, सगळ्यात क्वालिफिकेशन डिटेलमध्ये जायचं. ओके. आता या ठिकाणी नाव जे आहे या स्टुडंटचं काय आहे, सुरुवातीला प्रसाद नाव आहे, बरोबर, आणि सरनेम शेवटी आहे. आता याचं बघा, हे 10वीची मार्कशीट आहे, 10वीच्या मार्कशीटवरती कसं आहे, सरनेम फर्स्ट आहे, बरोबर आहे, नंतर नाव आहे, नंतर बाबाचं नाव आहे. मग आपण तसं टाकूया. सगळ्यात अगोदर काय केलं आपण, सरनेम घेतलं आणि हे नाव आणि त्याच्या बाबाचं नाव काय करायचं आपल्याला शेवटी टाकायचं. ओके. आता बघा, कम्पेअर करून दाखवतो तुम्हाला. BARTAKE PRASAD आणि DAYGHAN. ओके. हां, तर आता नेम जे आहे ते सेम झालेलं आहे. आईचं नाव पण चेक करून घ्या, सेम आहे. ओके. तर आता काय करायचं आपल्याला, सेव्ह अँड प्रोसीड. सेव्ह अँड प्रोसीड केल्यानंतर जे डॉक्युमेंटचं पेज आहे हे सबमिटवरती क्लिक करा. सबमिटवरती क्लिक केल्यानंतर तुमचं नाव या ठिकाणी बघा दिसेल, फुल नेम आहे आणि असंच होतं, बरोबर. याच्यानंतर आणखी तुमचे ज्या डिस्क्रिपन्सी असतील त्या सॉल्व्ह करून घ्यायच्या. जसं की रिझर्वेशनशी रिलेटेड असेल तर रिझर्वेशनमध्ये जायचं, डॉक्युमेंट अपलोडच्या रिलेटेड असेल तर अपलोडमध्ये जायचं, पर्सनल डिटेलशी रिलेटेड असेल तर फर्स्ट पर्सनल डिटेलमध्ये जायचं. ओके. आता हे काय झालेलं आहे, या ठिकाणी तुमचा फॉर्म जो आहे तो सबमिट झालेला आहे. आता या ठिकाणी काय करू आपण, प्रिंट काढून घ्यायची. सेव्ह केलेली आहे. ओके. हां, तर एकदा परत सबमिट करू आपण. सबमिट केल्यानंतर प्रिंट आलेले आहे. त्याच्यानंतर होमवरती जायचं. होमवरती गेल्यानंतर ई स्क्रुटिनी पाहिजे आपल्याला, तर ई स्क्रुटिनीला अपडेट मोड करा. ठीक आहे. अपडेट झालेला आहे. हां, तर आता बघा, डिस्क्रिपन्सीचं आपल्याला काय दाखवत आहे, पेज दाखवत आहे ना. तर याच्यावरती जायचं, कुठे, इथे होमवरती गेलो आपण. बघा काय म्हणते इथे, ॲक्शन क्लिक हेअर टू सॉल्व. क्लिक हेअर टू सॉल्ववरती जायचं. आता इथे सॉल्व झालेले आहे, दिसते ना. हां, तर सॉल्व झाल्यानंतर सेव्ह अँड प्रोसीड करायचं. ओके. झाल्यानंतर सबमिटवरती क्लिक करा. सबमिट झाल्यानंतर अशा प्रकारचं तुमच्यासमोर इंटरफेस यायला पाहिजे, सक्सेसचा आला. सक्सेस, ऑल डिस्क्रिपन्सी मार्क बाय FC आर अपडेटेड, है ना. आणि इथं काय आलं, क्लिक हेअर टू रिकन्फर्म ॲप्लिकेशन फॉर्म. त्याच्या अगोदर काय करायचे, आपली ही प्रिंट काढून घ्या परत, कारण व्हर्जन चेंज झालेलं आहे याचं, है ना.
हां, व्हर्जन चेंज झालं, सक्सेसचा आला मेसेज. आता क्लिक हेअर टू रिकन्फर्म ॲप्लिकेशन फॉर्म. याच्यावरती क्लिक केलं की तुमचा फॉर्म काय झाला आता ई स्क्रुटिनीला जाईल. ठीक आहे. शेवटी बघा इथं क्लिक हेअर टू रिकन्फर्म वरती क्लिक करायचं. ॲक्शन घेतलेली आपण. आता तुमचा काय झाला, ॲप्लिकेशन फॉर्म सक्सेसफुली रिसबमिटेड टू ॲप्सी. ओके. आता इथे जर तुम्ही क्लिक केलं तर इथं काय लिहून येईल तुमचं, युअर ॲप्लिकेशन फॉर्म इज कम्प्लिटेड अँड फॉरवर्डेड टू ई स्क्रुटिनी ऑफिसर. ओके. असं लिहून आलं म्हणजे तुमचा फॉर्म काय झालेला आहे, ई स्क्रुटिनी ऑफिसरला सबमिट झालेला आहे. ठीक आहे. आता तुमचं व्हेरिफिकेशन ते ई स्क्रुटिनीवाले करते. ठीक आहे. एवढी मेथड समजली असेल तुम्हाला. नंतर तुमचं व्हेरिफिकेशन झाल्यानंतर शेवटी तुम्हाला इथे ॲक्नॉलेजमेंटचं वगैरे पेज येईल, है ना. आय होप तुम्हाला समजलं असेल. भेटू आपण नेक्स्ट व्हिडिओमध्ये. थँक्यू.